असं ठेव ना. हा दे. हॅलो हॅलो, हा कोण आहे? सारंग कदम. हाय सारंग. तन्मय काहीतरी लिहिले म्हटलं. हा, हे मुलाचं नाव लॉग इन झालेलं आहे, तर ते Okay. स्कूलचं आहे ना. एकच मिनिट. शंकर झालाय का जॉईन? होत आहेत. आपण कसं की हे माहिती आहे ना तुला हा, आपलं. शंकर पण जॉईन झालेला दिसतोय. हो हो, शंकर आहे ना, दिसतोय. शंकर आहे, योगेश आहे आणि देशपांडे सर पण आहेत. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. योगेश, बोल. आता सारंगचं आणि याचं शंकरचं पहिलं आहे ना सेशन? हॅलो. हा, काय नाही, दाढी बिरी फार वाढवली. हो, आता काय जरा वेगळं, जरा सेंटी दिसलं पाहिजे ना. सेंट टाईप दिसलं पाहिजे जरा, माणूस हुशार. सारंग, कसा आहेस तू? हा, मजेत आहे, मजेत आहे. व्हेरी गुड. आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? येतोय येतो. माझा येतोय ना? हो, येतोय. अरे काय म्हणतोय भाचा? हा, भाचा काय म्हणतोय? मामा भाचे काय नाही, वाचा आहे तर एनडीए मध्ये. भाचा आहे. हा, एनडीए तर आहे, पण तो काय तू मामा बोलवत का नाही तू भाचा रे? हा, मी मामा. मामा. तू मामा का भाचा? मामा मी मामा. मामा. बाबा नाही, मामा. मामाच की मग. मी मामा. तू हा, मामा. मामा आहे. अच्छा सारंग मामा आहे. अच्छा. तुम्ही काय पुण्यात असता का? नाही, मी नवी मुंबईत आहे. हा का, ओके ओके. कुठं, खारघरला? नाही, सीबीडी बेलापूर स्टेशनच्या समोर ऑफिस आहे माझं. ओके ओके ओके. सारंग ह्याचे झूमचं स्क्रीन शेअरिंग वगैरे सगळं तुला माहिती आहे ना? नाही, एवढं माहिती नाही, माझ्या मुलाला माहिती आहे. ओके. एखादा स्क्रीन ऐक ना, आता एकदा स्क्रीन दाखवून तू शेअर करून दाखव ना आम्हाला. हा, मी थोडं पीपीटी बनवलंय. मग आता एक स्लाइड दाखव आम्हाला शेअर करून लगेचच, म्हणजे कसं त्यावेळेला प्रॉब्लेम होणार नाही. ओके ओके, एक मिनिट. आताच म्हणजे कसं, जेव्हा सगळा पूर्ण ऑडियन्स असेल तेव्हा वेळ नको जायला. इकडे येतो तरी आपण 5 मिनिटं अगोदर जॉईन झालोय. हा हा, आता स्क्रीन कशी शेअर करायची सांग. रवींद्र. हॅलो. रवींद्र. ओके. पुढची स्क्रीन कशी आणायची? हा, सारंग बरोबर आहे. ते तो परत कसं की एक म्हणजे प्रेझेंटेशनचं एक स्लाइड येईल ती. हा हा, असं आहे. स्क्रीन शेअर स्लाइड झाली बनवली आहे. हा, एक ही स्लाइड आहे. रवींद्र. रवींद्र. देशपांडे सर. हो ना, रवींद्र देशपांडे सर. तू इथंच थांब. रवींद्र. इथंच थांब. तर ऐकू येत नाही वाटतं, रवींद्रचं काय ऐकू येत नाही वाटतं काय? हा सारंग, बरोबर. हा, बरोबर आहे ना? हो 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 हो. हो. बनवल्यात आणि त्याप्रमाणे मी येस एक्सप्लेन चालेल. करेन आणि शंकर पण बोलेल नंतर. हो हो हो, बरोबर. रवींद्र ऐकू येते का? रवींद्र.
ते काढू का? हं? तू इथेच बस. रवींद्रचा आवाज येत नाही का शशिकांत? हॅलो शशिकांत, हा रवींद्रचा आवाज येत नाही देशपांडेचा. फोटो नाही बघायचा ना, असेल तर. तेच बघतोय मी. आणि लोकांनी बॅकग्राऊंडचा आवाज फार येतो लोकांचा, बऱ्याच लोकांचा. सांगतो ना मी 5 मिनिटात कसं की सगळ्यांना सांगतो, म्यूट एकदा करतो रवींद्रला आणि मग रवींद्रशी बोलायचं पूर्ण. गुड इव्हनिंग श्रीकांत. श्रीकांत वाघमोडे, गुड इव्हनिंग म्हटलं. गुड इव्हनिंग. खरात साहेब नमस्ते. गुड इव्हनिंग रे. नमस्ते रे. आबा नागरगोजे सर. नमस्ते 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 सर. कुठला पूल पाडणार साहेब? कुठला पूल पाडायचा पुढचा? हे पूल आता ते साताऱ्याचा पाडणार आहेत ते. बर बर. आबा नागरगोजेंना पण एकदा इंजिनिअरिंग बद्दल बोलायला हरकत नाही, एखादा टॉपिक घेऊन. पूल कसा पाडायचा? हाऊ टू हँडल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. आणि नाही, ते ठेवायचं ना, हँडल कशी करायची? नाही ठेवायचंय ना, आता अजून एक्सटेंड झालंय ना, 3 मे पर्यंत गेलंय. हो, प्रोजेक्ट कसे हँडल करायचे म्हणजे हो, म्हणजे 3 मे काढायचं कसं? गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो हे योगेश, हा बोल. आय थिंक लेट्स से वी शुड स्टार्ट एट 5:35. या 5:35 ला स्टार्ट करूया. बरोबर. या सो शंकर. हा, ऐकू येतोय का माझा आवाज? हा येतोय. स्मार्ट दिसतोय रे. रवींद्रचं झालं का आवाज क्लिअर? रवींद्र येतोय का आवाज? हा येतोय. आता येतोय आवाज. पण ऐक रवींद्र, मी नलवडे सरांना पण जॉईन करायला सांगितलं आज मीटिंग मध्ये, बरं का? राजेंद्र नलवडे. आता रिमाइंड करतो मी त्यांना, एकदा अजून जॉईन झाले नाहीत. सगळ्यांना एक इन्स्ट्रक्शन असेल. मी ज्यावेळेस सेशन स्टार्ट होईल सारंगचं आणि शंकरचं, त्यावेळेस मी सगळ्यांचा मायक्रोफोन जो आहे तो म्यूट करेन आणि 14 मिनिट्स नंतर ऑटोमॅटिकली आपला हा सेशन संपेल आणि परत आपण रिलॉग इन करायचंय, कारण नंतर मग रवींद्र देशपांडे सरांचं सेशन चालू होणार आहे. ठीक आहे. सो वी हॅव 2 सेशन्स टुडे, one for insurance sector and the other is for real estate. So Hello. Are you ready? Good evening sir. Good evening sir. Good evening, dear. Good evening. How are you? I'm good sir. Good to see you. Yeah, I'm not able to तू see. इकडे ये ना. I'm not able. Okay, that's good. Yeah, wonderful. Yes. Yeah. How nice. Good evening, sir. Yogesh. Good evening, sir. Yogesh here. Good evening, wonderful folks. I'm Jalal Maisante. Okay, 96.9 pass out batch. So let me also become young at heart by learning with you guys. इथं बस. Right. Yeah. Shashikant, sir has agreed also to take one बस ना session. तू खाली, माझ्या लक्षात येणार ना. हो Shashikant, yeah. sir has agreed to take one session. Yeah. Next week or so. After He will talk about disaster management and all, but then it will be on maybe next week. We can have his session next week. Yeah. Am I right, he is sir? also interested in no. He is also interested in one of topics called leadership quotient. Okay, no issues. We will discuss with him and then we will finalize. Sure. Yes. Yeah, right, sir. So Sarang, are you ready? Yes. So Let's start then. Yeah.
you can introduce yourself and you can start the session. Welcome, Sarang. शशी Yeah. Yes, yes. शशी Yeah, please. हा बोल ना शंकर. मोड ऑफ लँग्वेज काय इंग्लिश मराठी हिंदी Mix English. whatever convenient for you. Whatever is convenient for you. Right? Okay. 60% English, 40% Marathi. Okay. So I'll mute everyone microphone. Let's say we will have question answer session at the end of the session. Like say 5-10 minutes we will have for the question answer session. Right? Thank you. ऐकू शकता आता होस्ट कोण आहे का काही जाऊ दे. Yeah, Sarang. You can start, Sarang. Yes, yes. Yes, yes. Thank you. Hi, everyone. Can you hear me? Yeah. Yeah, you're audible. You start. You're audible. Yes, yes, yes. Hi, everybody. Myself, Sarang Kadam from 1990 batch. Welcome you for LIC seminar. I thanks all Pune Ajinkyaans for giving me this opportunity to speak to you. Why do I need insurance? As you know, the world is with the coronavirus effect, and any emergency can happen at any time. So we must be prepared for the emergency. Next, please. As you see in the screen, this is your family. You are a provider of the family. If you die without life insurance, your family will hard to adjust with the lifestyle. And if you die with a life insurance, your family will be protected with the life cycle. As you know, our expenditures, all of our income is expended as a monthly income, children education, car loan, home loan, mortgages, medical expenses, daughter education, daughter's marriage, parents' care. We must save 10% of our income for the insurance. Why LIC? As its symbols suggest, Yogesham Vahame means your security is my responsibility. LIC has played major role in the development of our country. In case of emergency, LIC has helped Government of India. Under Section 37, it provides government guarantee to all its policies, and LIC pays 5% of surplus to the government and remaining 95% to the policyholders. In 2018 and 19, LIC has paid 53,214.41 crores to the government. There are different types of insurance plans. As we see in the screen, this is a Jeevan Amar term insurance plan. The term insurance plan benefits are, it is at a lower cost, but the loss is that you will get insurance for that period itself.
and at the end of the policy, nothing is happened, it will not be benefited. But in the time of, if you take policy for 20 years and if something happens to you, you will get the sum assured amount in the case of and other policy is the Jivan Umang policy. In this case, if you pay 1 lakh per year for 15 years, you will get lifetime pension of 1 lakh per year for lifetime. And at the end of suppose 70 years of the your age, you will get 83 lakhs 50,000 as a corpus. LIC has settled up till now. LIC has settled 16 death claims under COVID-19. Thank you. Over to Mahabar. Hello. Yeah, Shankar, you are audible. Okay. सारंगचं संपलं काय? हा संपलं Ah, सारंग. yes. ओके, थोडस मी वेगळा विषय बोलणार होतो. हा बोल ना बोल. Is it okay? या And the subject was types of insurance and its perspective to LIC of India. हा जो विषय होता, लाईफ इन्शुरन्स इज अ LIC इन्शुरन्स लाईफलाईन ऑफ इंडिया. राईट. त्याच्यावर जरा बोलायचं होतं, तर बोलू शकतो ना? येस ॲब्सोल्युटली. So good evening guys. I Good hope evening. everyone is audible. येस. तर बेसिकली टाइप्स ऑफ इन्शुरन्स मध्ये मला जे सांगायचं होतं की इन्शुरन्स हा 2 प्रकारचा असतो. वन इज लाईफ इन्शुरन्स अँड अदर इज जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स इज कंपोज ऑफ हेल्थ इन्शुरन्स, पेन्शन इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ULIP इन्शुरन्स and saving element, that is saving insurance. Whereas general insurance consists of health insurance, what in common language we call it as a mediclaim policy. Another is motor insurance, then travel insurance, fire insurance and home insurance. Basically the principles of both the insurances, that is life and general, are two. First is insurable interest, second is utmost good faith. And in case of general insurance, there is one more principle, that is principle of indemnity. आता या सगळ्याच्या डिटेल मध्ये मी जात नाहीये. LIC बद्दल थोडस लाईफलाईन ऑफ इंडिया जे आहे त्याच्याबद्दल थोडस सांगतो. बेसिकली वी हॅव अ फंड ऑफ मोर दॅन 30 लाख करोड प्लस ॲज ऑन डेट अँड इक्वल ॲसेट्स, that is same 31 lakhs crore plus च्या assets आहेत आमच्या. LIC चं contribution towards 5 years plans जर बघितलं तर every 5th year plan, every 5 year plans we contribute around 20 to 50% of the total budget of 5 year plans. That is the power of LIC. We got a employee base of 1 lakh plus and active agents all over the India is around 11 lakhs. त्यानंतर सांगायचं तर GDP जो आहे इंडियाचा त्याच्यामध्ये LIC चं कॉन्ट्रीब्युशन इज अराउंड 2%, which I think is the biggest from a single organization. आणि LIC ची जर पॉवर बघितली, almost every second we settle one claim. We are settling at a rate of 1 claim per second, and the amount of claim that we settle every 1 second is around 50,000 plus minus.
In this COVID-19, we have donated 105 crore to the nation for the benefit, or I can say for the caring of people, for the medication to the nation and state. 105 crores. Okay. One more thing I would like to add on is LIC's claim settlement ratio is 98%. That is, out of every 100 claim, 98%, 98 claims are settled, and 2 claims that remain are one. There are 4 to 5 probabilities. There are 4 to 5 events that we cannot settle the claim. Is maybe the policyholder is not in contact with us. He has left his place, or in case of death claim also, the policyholders relatives, they don't contact LIC. या सगळ्या कारणामुळे कदाचित 2% आमचा आउटस्टँडिंग राहतो. कारण आमचा रिजेक्शन रेशो जो आहे, इट इज द लोएस्ट इन इन्शुरन्स इंडस्ट्री. दॅट इज क्लेम्स वॉट दॅट दोज आर रिजेक्टेड इज अराउंड 0.43%, विच इज ऑलमोस्ट निग्लिजिबल. त्याच्यामध्ये पॉलिसीचं जसं सारण सांगत होता, देर आर लॉट ऑफ पॉलिसीज दॅट हॅव कम, आणि त्या पॉलिसीचं जर बायफर्केशन करायचं म्हटलं तर देर आर 3 स्टेजेस. की 31 डिसेंबर, शशी वी आर टाइम ना? Yeah. Yes, yes. तर पॉलिसीचं जर बायफर्केशन करायचं म्हटलं तर देर आर 3 ग्रुप्स नाव. The first group is the policies that were issued prior to 31st of December 2013. The second second group you can call are the policyholders that took policy from LIC from 1st of January 2014 to 31st of January 2020. ह्या 6 वर्षाच्या पिरियड मध्ये, 7 वर्षाच्या पिरियड मध्ये जो पॉलिसी होल्डर आमच्या बरोबर अटॅच झालाय, दॅट वी कॉल इट आय मीन दुसरा ग्रुप आहे. आणि ऑल द पॉलिसी होल्डर्स दॅट हॅव अटॅच्ड विथ अस आफ्टर 1st February 2020 टिल डेट आर थर्ड लॉट ऑफ पॉलिसी होल्डर्स. त्याच्यामध्ये काही IRDA चे रेग्युलेशन्स असतात, काही GST जो चार्ज केला जातो त्याच्यानुसार ते पॉलिसी होल्डर्सचं बायफर्केशन आम्ही केलेलं आहे. कारण नॉर्म्स जे चेंज होत राहतात त्या वेळेला, त्यानुसार आम्ही चेंज करत राहतो. आता सारंगनं जसं सांगितलेलं आहे की देर आर लॉट ऑफ पॉलिसीज. त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स आहे, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की हेल्थ इन्शुरन्स इज वन ऑफ द बेसिक रिक्वायरमेंट इन दिस डेज. जे लोकांच्याकडे people are going for it. आता कोरोना इज द वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज दॅट हॅव कम. पण IRDA ने जसं सांगितलेलं आहे, IRDA इज अवर अपेक्स रेग्युलेटरी बॉडी, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्यांनी जसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की यू शुड ऑल्सो कव्हर COVID-19 केसेस और COVID-19 पेशंट्स. त्यामुळं जे नॉर्मली लोक घेतात पॉलिसी, ते हेल्थ इन्शुरन्स हा जर विषय घेतला तर मोस्ट ऑफ यू मे बी नोईंग की त्याला आपण मेडिक्लेम पॉलिसी म्हणतो, ज्याच्यामध्ये नॉर्मली कॅशलेस ऑप्शन्स असतात. और आमच्या बाजूने जर विचार केला तर वी डोंट हॅव अ कॅशलेस ऑप्शन, बट वी हॅव अ हेल्थ इन्शुरन्स दॅट इज कॅश रिइम्बर्समेंट आहे. तर ते मेडिक्लेम पॉलिसी जी असते नॉर्मली लोकांच्याकडे, ती कॅशलेस असते. त्यामुळे लोकांचा प्रेफरन्स त्या ठिकाणी जातो की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ताबडतोब आम्हाला एड मिळाली पाहिजे, विच इज व्हेरी करेक्ट. कारण फायनान्शियली जर आपण ऑलरेडी मेंटली डिस्टर्ब असतो मेडिकल ग्राउंड्सवर, आणि त्यात परत फायनान्सचा जर विषय आला तर कदाचित लोकांना आवडत नाही. त्यामुळं आमच्याकडे ज्या पॉलिसी आहेत, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, आय मीन LIC कडे ज्या पॉलिसी आहेत त्या कॅशलेस नाही आहेत, पण इट इज ॲज गुड ॲज कॅशलेस, ज्याला आम्ही कॅश रिइम्बर्समेंट म्हणतो. फक्त याच्यामध्ये फरक एवढाच आहे की जो कॅशलेस तुम्ही मेडिक्लेम तिकडे जे क्लेम करता तिथे तुम्हाला सगळे ओरिजिनल बिल्स द्यायला लागतात, वेअर ॲज LIC ची जी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, इट वर्क सेम ऑन लाईक मेडिक्लेम पॉलिसी. LIC कडे तुम्ही झेरॉक्स जरी पेपर्स दिले तुमच्या डॉक्युमेंटचे, तरी वी अगेन सेटल दॅट क्लेम ऑल्सो. म्हणजे फॉर सेम पर्पज ऑफ युअर ऑपरेशन और मेडिकल हॉस्पिटलायझेशन, you are getting the amount, one from the mediclaim where you are submitting your original documents,
and the other claim from LIC also by submitting your Xerox papers, self attached papers. तर हा आमच्या LIC चा एक मोठा बेनिफिट आहे की दोन ठिकाणी तुम्ही क्लेम करू शकता. कारण दुसऱ्या ठिकाणचा जो क्लेम आहे, फॉर एक्झाम्पल LIC कडनं जो मिळणारा क्लेम आहे किंवा मेडिक्लेम मधनं जो मिळणारा क्लेम आहे, दॅट नेव्हर कव्हर्स युअर ऍक्च्युअल एक्सपेन्सेस. कारण हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिट होता तेव्हा तुमच्या बरोबर तुमच्या घरच्या लोकांचा जो त्रास असतो, जाणं येणं, हॉस्पिटल मधलं फूड कधी आवडत नाही तुम्हाला, घरनं डब्बा नेणं किंवा व्हॉट एव्हर रिझन्स, जो एक्स्ट्रा खर्च झालेला असतो तो नॉर्मली जे मेडिक्लेमचं बिल सेटल केलं जातं त्यापेक्षा जास्त असतो. सो दॅट एक्स्ट्रा पोर्शन ऑफ एक्सपेन्स व्हॉट यू हॅव इन्कर्ड हा तुम्ही LIC कडनं कॅश रिइम्बर्समेंट या बेसिसवर घेऊ शकता. वी हॅव दॅट पॉलिसी, जीवन आरोग्य म्हणून. तर त्याच्यामध्ये मी डिटेल नाही जात आहे. आय विल बी कव्हरिंग वन व्हेरी गुड पॉलिसी टुडे. Shashi, I am audible? Yeah. Very much. And going okay with speed and all these things? Yes. You should. ऐकू येते clear? Yeah. तर एक we have launched one cancer cover policy that was launched around 3 years back. पण ते आता 1 फेब्रुवारी 2020 नंतर ती रिन्यू करून मी परत लॉन्च केलेली आहे. तर हायलाइट्स मी तुझा आवाज गेलाय. सांगायचं तुझा आवाज ब्रेक होतोय शंकर. इच्छा शंकर तुझा आवाज ब्रेक होतोय. हॅलो, तुझा आवाज ब्रेक होतोय. इन्शुरन्स प्रोव्हायडर्स आहेत त्याच्यामध्ये वन ऑफ द चीपेस्ट प्लॅन्स असं मी आय कॅन क्लेम ऑन दॅट. कारण त्याची जी कॉस्ट आहे इट इज अराउंड 2400, दॅट इज मंथली 200 मॅक्स. ज्याच्यामध्ये आम्ही 15 ते 20 लाखाचा कव्हर देतो कॅन्सर कव्हरसाठी. तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट्स हे कोण कोण असू शकतात, तर दोज ऑल पीपल हु आर एज्ड 20 to 65 या एज ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्या सर्वांसाठी ही पॉलिसी ओपन आहे. आणि बेस्ट पार्ट इज दॅट की ही पॉलिसी इज अवेलेबल विदाउट एनी मेडिकल टेस्ट. तुम्ही जे काय डिक्लेरेशन देता त्याच्यानुसार ही पॉलिसी आम्ही प्रोसेस द पॉलिसी, ज्याच्यामध्ये 10 लाखापासून 50 लाखापर्यंतचा कव्हर आम्ही प्रोव्हाइड करतो. जे काय टर्म तुम्ही घेतलेले असेल ते टर्म, त्याचा म्हणजे पॉलिसीचा हप्ता भरण्याची मुदत इज अराउंड 10 years to 30 years. आणि ज्याच्यामध्ये पॉलिसी संपण्याची मुदत जी आहे इट इज सीझिंग ऍट युअर एज 75. So for example, if someone has taken a policy at age 55, he can go in for maximum term of 15 years. 20 years. So that the policy ceases at 75 age. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज कॅन्सर, सेकंड स्टेज कॅन्सर हे दोन्ही कव्हर आम्ही करतोय. तर फर्स्ट स्टेज कॅन्सर जो आहे त्याच्यामध्ये जे काय समस्या, आपण एक्झाम्पल एक जर घेतलं तर 20 लाखाची पॉलिसी जर घेतलेली असेल तर फर्स्ट स्टेज कॅन्सर जर डिटेक्ट झाला तर इमिडिएटली वी प्रोव्हाइड 25% ऑफ 20 lakhs, दॅट इज 5 lakhs rupees ॲज अ हेल्प फॉर ऑल द मेडिकेशन. प्लस तुमच्या 3 वर्षाचे हप्ते आम्ही we waive the premium under that policy, and after 3 years when you are totally cured the policy again restarts at same terms and conditions without affecting anything. सेकंड स्टेजचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये इफ वी आर डिटेक्टेड विथ सेकंड स्टेज कॅन्सर तर त्याच्यामध्ये इमिडिएटली 20 लाखाचा पॉलिसीचा परत मी सांगतो एक्झाम्पल घेतलेला आहे. तर सेकंड स्टेजचा जर कॅन्सर झालेला असेल किंवा डिटेक्ट झाला तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी इमिडिएटली वी प्रोव्हाइड अ फायनान्शियल असिस्टंट ऑफ 20 lakhs immediately to policy holder or his family. Plus all his future premiums are waived till term of the policy. Plus the policy holder or his family keeps getting 1% of sum assured, that is 20 लाखाची जर पॉलिसी असेल 1% of that is 20,000 rupees per month आम्ही त्याच्या घरी देत राहतो for next 10 years whether he is there or not. In case if he is not there
the balance amount is paid lump sum to his family, and this is all without paying any future premiums. आता याच्यामध्ये फक्त एकच हे आहे कॅच जो म्हणतात त्याला की फर्स्ट 6 months वेटिंग पिरियड असणार आहे. त्यामुळे फर्स्ट प्लस बेनिफिट्स इन युअर प्रीमियम. शशी, आय थिंक आय हॅव कव्हर्ड ऑल द पॉइंट्स मला सांगायचे होते. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत पण ते काय डिटेल मध्ये जाण्यापेक्षा म्हणलं हायलाइट्स करून बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत मी. तर आय होप व्यवस्थित झालेलं आहे. What we can do now, let's say if let's say any participant does have any questions, okay, we can unmute everyone so that let's say they will raise their queries and you can answer their questions, right? Sure. I am कैल्शियम खाली मेरा ही जाता था ना. Yes, Yogesh. क्वेश्चन शशिकांत. Yeah. शशिकांत, मला एक प्रश्न आहे. हाँ. हॅलो. बोल ना. Shankar, it is generally said that LIC was always promoting conventional policies than term policies, because nowadays there is an inclination that people go towards term policies more than conventional policies. Right. So what's the question? योगेश, प्रश्न परत विचार. योगेश, क्वेश्चन काय आहे? योगेश म्यूट झालाय. बोलायचं मला ते. योगेश म्यूट झालाय. एक मिनिट. योगेश, प्रश्न विचारा परत. हा, LIC जनरली कन्व्हेन्शनल पॉलिसीज फार प्रमोट करत होता असा समज किंवा गैरसमज आहे, आणि टर्म पॉलिसीज फार प्रमोट केल्या नाही आतापर्यंत. त्याला काही कारण आहे का? बेसिकली याच्यामध्ये प्रमोशनचा जो विषय होता याच्यामध्ये 2-3 फॅक्टर्स जर कन्सिडर केले तर यू विल गेट इट राईट की नॉर्मली आता टेक सेव्ही पर्सन्स जे आहेत जे इंटरनेटवर हँडलिंग करतात किंवा सोकॉल्ड सॉफ्टवेअर लोक आहेत त्यांच्यामध्ये ऑनलाईन प्रीमियम किंवा ऑनलाईन पॉलिसी घेणे याच्याकडे जास्त कल आहे. आणि ऑनलाईन प्रीमियम किंवा ऑनलाईन पॉलिसी घेताना दे ऑलवेज कम्पेअर द प्रीमियम नॉट द क्लेम रेशो. आय रिपीट, लोक पॉलिसी घेताना क्लेम रेशो बघत नाहीत, प्रीमियम फक्त कम्पेअर करतात. दिस इज वन ऑफ द आमचा टर्म इन्शुरन्स आम्ही प्रमोट न करण्यापेक्षा लोक करत नाहीत, कारण आमचा प्रीमियम टर्म इन्शुरन्सचा जो आहे हा थोडासा बाकीच्या कंपन्यांच्या पेक्षा थोडासा जास्त आहे. बट अगेन इफ यू आर गोइंग टू सी दिस क्लेम रेशियो यू विल ऑलवेज कम बॅक टू LIC. आय एम शुअर अबाउट इट. I hope I answered your question. Yes. Shankar sir, may I add my 2 bits? Yes. Yeah. Hi. We again. योगेश सर तुमचा. हो, झालं बरोबर आहे. ओके. हा सर, कन्व्हेन्शनल मध्ये कसं आहे, बेसिकली इंडियन मानसिकता अशी आहे ना लोकांची की वी वॉन्ट इन्शुरन्स ऍज वेल एज द प्रीमियम शुड बी पेड बॅक. Whereas in term insurance, you have got to only pay the premiums, you will not get anything in return. त्यामुळं बेसिकली इंडियन मेंटॅलिटी जी आहे ती मेंटॅलिटी अशी की मला रिस्क पण हवंय, मला पैसे पण हवे, आणि कन्व्हेन्शनल प्लॅन मध्ये दोन्ही मिळून जाते. आमचा एक नवीन जो प्लॅन आहे जीवन उमंग, इट इज इक्वलंट टू टर्म as well as you will get the premium backs as well as the pension plan. Yogesh sir, hope I am clearing your doubts. Yes. शंकर सरांनी मध्ये सांगितले होते ते उमंग बद्दल. हॅलो, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हा, एक प्रश्न विचारतो सर. हॅलो, शशिकांत सर. हा, बोल ना, बोल. हा, आता ऍक्च्युली ज्यांचे पॉलिसीज चालू आहेत LIC चे, आणि जसं बँकेने वेव्हर दिलेलं की 3 EMI चं वेव्हर आहे, तसं काही LIC काही कन्सिडर करते का किंवा काही कन्सिडर करणार आहे का? शंकर, तू आता DO आहेस तर तू सांगू शकशील सगळ्या गोष्टी LIC मध्ये, राईट? ठीक आहे. शुअर. आता जेव्हा जसं EMI चं वेव्हर बँकेने दिलेलं आहे तसं LIC ने जे वेव्हर दिलेलं आहे
21 मार्च पासून बऱ्यापैकी लॉकडाऊन सिस्टम चालू झाली. त्यामुळं 22 मार्च नंतरचं जे प्रीमियम ज्यांना भरण्याची गरज होती सगळ्यांसाठी आम्ही इनिशियली 30 डेज पर्यंत आम्ही म्हणजे 15 एप्रिल पर्यंत आम्ही इंटरेस्ट वेव्ह केलेला होता, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि लॉकडाऊन आता वाढलेला असल्यामुळे आय एम शुअर LIC विल कम अप विथ अगेन रिगार्डिंग इंटरेस्ट वेव्हर, आय मीन लेट फी जी चार्ज होणार आहे त्याच्याबद्दल वेव्ह होण्याचं लेटेस्ट सर्क्युलर परत वी आर एक्सपेक्टिंग दिस मे बी टुडे ऑर टुमॉरो. त्यामुळे जो वेव्ह तसा प्रीमियम वेव्ह होऊ शकत नाही, पण त्याचं लेट तुम्ही भरणार असाल तर इंटरेस्ट मात्र वेव्ह होऊ शकतो. अच्छा, त्याची लेट फी ती वेवर ऑफ होईल अप्रॉक्सिमेटली. लेट फी वेवर ऑफ. किशोर माझे वेवर ऑफ. ओके okay. Thank you sir. Hello. Thank you. Yeah. Friends, I have a question. In case of health insurance, do we have something called as no claim bonus? Yeah, we do have. If yes, what is the percentage? Hello. बोला ना. Do we have something called as no claim bonus in case of health insurance? And if yes, yeah, I'm coming to you. जसं आपल्याला मोटर इन्शुरन्स किंवा इतर याच्या ठिकाणी आपल्याला नो क्लेम बोनस असतो, आता याचं सेम रिप्लिका याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स मध्ये मेडिक्लेम किंवा आमचा जो हेल्थ इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये पण असतो. तर त्याच्यामध्ये आमचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये नो क्लेम बोनस दरवर्षी 5% आम्ही ऍड करतो. तर त्याच्यामध्ये प्रीमियम तुमचा कमी न होता आम्ही सम इन्शुरन्स जी कव्हर आहे मेडिक्लेमचा जो कव्हर आहे तो आम्ही वाढवत नेतो एव्हरी 5%, every year by 5%. आणि if there is no claim for 3 years continuously for 3 years तर त्याच्यामध्ये additional 5% आम्ही अजून क्लेम सम इन्शुअर तुमची वाढवतो. I want to understand. I hope the answer is given. मी एक प्रश्न विचारू का? हा विचारा ना सर. There are, as you say, 98% is the claim settlement ratio. There are 2%. Whatever 2% is. Okay. Now, from a policyholder's point of view, I would like to understand what is the care that the policyholder should take while submitting the application form in the first place, and even at subsequent stages, if there is any care that the policyholder should take, so that the claim is not rejected when the need arises. Okay. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. जसं प्लॅन्स जे पॉलिसी होल्डरचं मी बायफर्केशन सांगितलं होतं 3 टप्प्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जेव्हा जुन्या केसेस होत्या ज्याच्यामध्ये SMS, व्हॉट्सअप या सिस्टम नव्हत्या, त्यामुळे पॉलिसी होल्डरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमच्याकडे डाटाबेस तयार नव्हता जुन्या केसेसचं सांगतोय. Whereas लेटेस्ट जर 10 वर्षाचा रेकॉर्ड किंवा 15 वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं मोबाईल नंबर शंकर एकच कसं आहे की आता मे बी सिस्टीम रिबूट होईल, म्हणजे झूमचं सिस्टीम रिबूट होईल, कारण एक मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. तुझं संपलं नाही ना तर आपण रिजॉईन करूयात आणि तू कंटिन्यू कर परत. ठीक आहे, कंटिन्यू कर. ओके. तर याच्यामध्ये आता आम्ही SMS मोबाईल आणि मोबाईल नंबर आणि मेल्स कॅप्चर करायला चालू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता काही लोकांना SMS किंवा मेल्स पण मिळत असतील. तर हे एकच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही LIC ची जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा जर तुम्ही रेग्युलर मध्ये ठेवला तर वी आर म्हणजे आम्हाला ते फार इझी होतं तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं. त्यामुळे जे उरलेले 2% जे क्लेम आहेत त्यातला 1.5% हा राहतो की पॉलिसी होल्डर पर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही किंवा पॉलिसी होल्डर आम्हाला कळवत नाही की वेअर अबाउट ऑफिस कुठे राहतो, काय करतो हे कळत नसल्यामुळे आम्ही 1% जो आहे हा